नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहोत लोणार सरोवर बघण्यासाठी आणि ठीक आहे, बघू शकता तुम्ही पण, तुम्हाला पण दाखवतो या. बघू शकता एक नंबर व्ह्यू असा या जंगलामध्ये खतरनाक. बघा या साईडला किती खोल, एकदम सगळ्या बाजूने घनदाट जंगल आहे आणि आतमध्ये बघा पाणी किती छान वाटत आहे का नाही. एक नंबर व्ह्यू बघू शकता. आम्ही पण आलो, तुम्ही पण जरूर या ठिकाणी एक वेळेस या, कारण बघू शकता संपूर्ण साईडने जंगल. इकडून एक मंदिर आहे, तिकडे त्या मंदिरात जाण्याचा रस्ता पण आहे. इकडे मंदिर बघा त्या साईडला तुम्हाला दिसतंय का? त्या साईडला मंदिर आहे आणि त्या साईडला जाण्यासाठी तिथून खालून मार्ग आहे. वैशिष्ट्य या सरोवरचे वैशिष्ट्य तुम्हाला जयश्री सांगेल. म्हणजे या सरोवरचे वैशिष्ट्य म्हणजे इथलं पाणी कधी आटत नाही, कधीच, म्हणजे 12ही महिने असंच पाणी असतं आणि पावसाळ्यात तर भरपूर पाणी येते इथं. आणि इथला सुंदर परिसर बघायचा म्हणलं तर बघू शकता, पूर्ण गोल असा राऊंड जंगलाचा, डोंगराचा पूर्ण गोल राऊंड आहे. आणि प्रोटेक्शनसाठी ना असं, म्हणजे जनावर माणसांच्या प्रोटेक्शनसाठी अशी पूर्ण सगळीकडून अशी जाळी लावलेली आहे. बघू शकता. खूप दिवसांनी आमची यायची इच्छा होती, पण आज आम्ही इथं आलो. तर बघा किती छान असं वातावरण तुम्हाला दिसतंय. तर मित्रांनो, हा परिसर आमचा पूर्ण एक नंबर बघून झालाय. आता दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही समोर चलतोय. बघूया, त्या साईडनं पण खूप भारी व्ह्यू आहे, ते पण तुम्हाला दाखवेल. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. संजय या साईडला बघू शकता, घनदाट जंगल या साईडला, आणि या जंगलमध्ये तुम्हाला खूप प्रकारचे. तर आपण चलूया समोर. चला आपण आता चलूया समोरच्या साईडला, दुसऱ्या बाजूला जाऊया. त्या साईडला पण बघण्यासाठी व्ह्यू आहे खतरनाक, तुम्हाला ते पण दाखवतो. लोक येतात या साईडला, राहण्यासाठी गेस्ट हाऊस पण केलेलं आहे तयार, खूप जुनं आहे. तर तुम्हाला अडीअडचणीला जर थांबायचं पडलं तर तुम्ही इथं थांबू शकता. या बाजूने या थोडं इकडं पण काहीतरी तुम्हाला दाखवतो मी. इकडून पण या साईडनं पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया. खूप दिवसांनी यावं म्हणलं, पण आज येणं झालं 2 वर्षानंतर. इकडून काही दिसत नाही वाटते, त्या साईडला जाऊ. चल ठीक आहे मित्रांनो, आम्ही त्या साईड. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही या साईडला पण आलेलो आहोत. या साईडचा पण तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवू. बघू शकता, आजूबाजूला एक नंबर गार्डन असं तयार केलेलं आहे आणि एक नंबरच्या मधात असे झाड वगैरे सर्व प्रकारचे झाडी लावलेले आहे. आणि समोर खाली रस्ता, सरोवर कर रस्ता समोर जात आहे. तर बघू शकता मित्रांनो, या साईडला तीर्थधारा असे काहीतरी बघण्याचे ठिकाण आहे. त्या साईडला आम्ही गोमुख तीर्थधारा असे बघण्याचे ठिकाण आहे, त्या साईडला आम्ही चाललोय. तर तुम्हाला पण इकडचा व्ह्यू दाखवतो, तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हे बघा, या साईडनं पण तुम्हाला एक नंबरचा व्ह्यू असा बघण्यासाठी दिसेल. बघू शकता इथून तलावाचे ठिकाण कसे एक नंबर तलावाचे नजारा दिसत आहे. आणि खूप लांबून पर्यटन यात्री या स्थळावर आलेले आहेत. बघू शकता, आता इथून खाली पायऱ्याने खाली जाऊन तुम्हाला तीर्थधाराचे दर्शन होईल. आणि त्याच बाजूला डाव्या साईडला खाली जायचा, तलावाकडे जायचा रस्ता तुम्हाला दिसेल. तर या साईडला बघण्यासाठी एक नंबर व्ह्यू आहे. खाली पाणी पडायला ना, बघू शकता या साईडचा व्ह्यू. इथून सरोवरचा नजारा बघा कसा एक नंबर दिसतोय. बघू शकता, इथून पाणी कंटिन्यू 24 तास इथून पाणी पडत राहते. 12ही महिने इथून पाणी पडत राहते या ठिकाणाहून. याला तर म्हणतात लोणार सरोवर असे. इथले वैशिष्ट्य बघायचे म्हणलं तर इथला खतरनाक व्ह्यू, आणि हाच आहे तीर्थधारा.
बघू शकता आमची रंबू कशी बसून अशी या पाण्याचा आनंद घेते बघतानी. एकदम पाणी स्वच्छ आणि निर्मळ पाणी. इथं पाणी पडते इकडून आणि जाते दुसऱ्याही साईडला. बघू शकता या साईडला पण किती स्वच्छ असं पाणी. आणि या साईडला तुम्हाला लोणार सरोवर दाखवतो. बघू शकता तुम्ही किती खतरनाक व्ह्यू या साईडला. तर बघू शकता तुम्हाला इथून तलावाकडे जाण्याचा मार्ग मिळेल. या साईडने खाली उतरून सरळ तलावाकडे जायचं. खाली पण जायला रस्ता आहे. तर मित्रांनो तुम्ही पण एक वेळेस नक्की या. खाली केव्हा जात ठिकाण खूप बघण्यासारखं आहे आणि आम्हाला थोडी गडबड असल्यामुळं आम्ही चलो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. बाय, धन्यवाद.